विष्णू सहस्त्रनाम पठण, चिंतन, अर्थ व विवरण. भाग 24. यब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यस्यात्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. ब्रह्मा, वरुण, इंद्र, रुद्र व मरुद्गण इत्यादी देव दिव्य स्तोत्रांनी ज्याची स्तुती करतात. सामगान करणारे ऋषी अंगोपांग पदक्रमादीसहित वेदांनी व उपनिषदांनी ज्याला गातात. योगी लोक तन्मय होऊन ध्यानमग्न होऊन ज्याला पाहतात. सूर असुरगणांना ज्याचा अंत लागत नाही त्या परब्रह्मस्वरूपी देवाला माझा नमस्कार असो. त्या परब्रह्मरूपी भगवंताची स्तुती वर्णन करणारे स्तोत्र म्हणजे सहस्त्रनाम आहे. तेव्हा आपण आता 32व्या श्लोकाकडे वळूया. 32वा श्लोक आहे, महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देशवपुः श्रीमान् अमेयात्मा महाद्रिदृक्. या श्लोकात परमेश्वराची एकूण 8 विशेष नामे आली आहेत. मागील भागातील 3 विशेष नामे आणि या भागातील 4 विशेष नामे ही भगवंताच्या महत्तम रूपाचं वर्णन करणारी आहे. एक आणखी महत्त्वाचे म्हणजे हा जो श्लोक आहे महाबुद्धिर महावीर्यो, ह्या श्लोकाचं प्रभावी जर आपण सतत पठण केलं, आवर्तन केले तर ज्यांची स्मरणशक्ती ज्यांना वाढवायची आहे ती स्मरणशक्ती वाढवण्याकरता या श्लोकाचे पठण आवर्तन केलं जातं. त्याचप्रमाणे मागचा जो श्लोक होता वैद्यो वैद्य सदायोगी 31वा, ह्या श्लोकाचं पठण केल्याने पोटाच्या अनेक प्रकारच्या व्याधी दूर दूर केल्या जातात. पण सातत्याने त्याचं पठण व्हायला हवे. त्याचप्रमाणे 29वा जो श्लोक होता भ्राजिष्णुर भोजनम भोक्ता सहिष्णुर जगदादिजः, या श्लोकाचं सातत्याने पठण केलं तर पोटाच्या तक्रारी दूर होतात, व्याधी दूर होतात. 31व्या श्लोकाचं पठण केलं तर मानसिक त्रास आणि विकार दूर होतात. आणि 32वा म्हणजे महाबुद्धिर महावीर्यो या श्लोकाचे जर पठण केले तर स्मरणशक्ती वाढते. अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण जसे पुढे जाऊ त्याप्रमाणे कोणत्या श्लोकाचे पठण केले असता कोणती आदिव्याधी दूर होते हे आपण तेव्हा बघूया. आता आजचा 173वे नाम आहे महाबुद्धी. अत्यंत बुद्धिवान भगवंताच्या अद्भुत बुद्धीचे आम्हाला आकलन होणे शक्यच नाही. महामाय आणि महाबुद्धी ही 2 नामे भिन्न अर्थांनी आहे. माया म्हणजे काय होतं? मयविद्या, कल्पकता, रचना कौशल्य. आणि बुद्धी म्हणजे काय? तर वस्तू यथार्थ हैरण्याची शक्ती. माया हे हस्तलाघव आहे, बुद्धी हे तत्वनिर्णय विशारद आहे. कोणी कितीही कल्पक झाला, बुद्धिवान झाला तरी सृष्टीचा निर्माता आणि त्याचाही परमपिता बुद्धीने आकळला जाणार नाही. परंतु जो परमेश्वराचे हे अनन्य साधारणत्व ओळखून त्याची भक्ती करतो तो परमबुद्धिवान होतो. बुद्धिमतां वरिष्ठम कोण हो? तर भगवंत हनुमंत. हनुमंताप्रमाणे जे महाभागवत तेच महाबुद्धिमान होत. म्हणून समर्थ रामाकडे मागणे मागतात, युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, विवेकिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका. यानंतरचे 174वे नाम आहे महावीर्य. महापराक्रमी. महावीर्य म्हणजे महापराक्रमी. इष्टकार्य घडवून आणण्याची क्षमता म्हणजे वीर्य होय. संतानोत्पादनाची क्षमता म्हणजे वीर्य होय. कार्यक्षम बैजिक शक्ती म्हणजे वीर्य होय. बीजाच्या ठायी मौलिक शक्ती असते. कालशक्तीने बीज परिपक्व झाले म्हणजे ते वीर्यवान होते.
पुढे त्याला योग्य भूमी, खत, पाणी आणि मशागत मिळाली की ते समृद्ध होते. एका तिळाचे 10,000 तीळ होतात, तेव्हा त्या एका तिळाची वीर्यवत्ता 10,000 पटांनी वाढली असे आपण म्हटले पाहिजे. परंतु मुळात तीळ बैजिक शक्ती संपन्न असला पाहिजे. तो जर पोचट असता तर तो स्वतःच मातीत कुजून जायचा. परमात्मा इतका वीर्यवान आहे की त्याला या विश्व वटवृक्षावर किती फळे लागतात आणि किती वटवृक्ष तयार होतात हे ठाऊकच नाही. किती उमलली किती गळाली, चिंता ही नच वेलीला, वीर्याची त्या हिलीला. असा हा वीर्यवान महापराक्रमी, जसे धनुर्धारी श्रीराम तसेच ध्यानस्थ महावीर देखील, आपल्या स्वतःचा ताबा ठेवण्याच्या शक्तीहून जगात कोणतीही मोठी शक्ती नाही. इंद्रिय निग्रह आणि आत्मसंयम हा वीर्यवान पुरुषांचा मोठा गुण आहे. म्हणून भगवंत हा महावीर्य आहे. 175वे नाम आहे महाशक्ती ही. अतिशय साधन संपन्न असेही म्हणूया की महाशक्ती कालीच्या रूपात ईश्वर विश्वाचे रक्षण करतो. इथे महिषासूर मर्दिनीची गोष्ट सांगावीशी वाटते. महिषासुराच्या त्रासाने सर्व त्रस्त झाले, म्हणून ते देवांकडे गेले. देवांना विश्वास वाटला की महिषासुराचे निर्मूलन आपण करू शकू, परंतु शक्तीशिवाय हे व्यर्थ होते. म्हणून ते शक्तिदेवीकडे गेले, प्रार्थना केली की तू आम्हाला या जाचातून मुक्त कर. देवी म्हणाली, तुम्ही सगळे मला तुमचे एक एक आयुधे द्या. विष्णूने आपले सुदर्शन चक्र दिले, शंकराने त्रिशूळ. याप्रमाणे ती देवी सर्व देवांच्या शक्तीने संपन्न झाली. तेव्हाच महिषासुराचे मर्दन करू शकली. नारायणी शक्ती ही भगवंताची ताकद आहे आणि तीच ताकद आपल्याही हृदयात वास करते. ती सुप्त अवस्थेत असते. गरज असेल तेव्हा ती जागृत करावी लागते. केव्हा गरज असते? दुष्ट प्रवृत्तीचा धिक्कार करण्यासाठी याची गरज असते. तेव्हा ती जागृत करावी, ती प्रगट होईल आणि ती आपल्या व्यक्तिमत्वातून प्रगट करावी लागेल. ईश्वर आणि शक्ती अभिन्न आहे, म्हणून भक्तांनी अर्धनारी नटेश्वराची कल्पना केली. अर्धी प्रकृती अर्धा पुरुष मिळून संपूर्ण परमात्मा स्वरूप, जे अतिशय शक्तिमान आहे. तत्वतः सांगायचे तर शक्ती म्हणजे शक्यता. प्रत्येक आम्रबीजाच्या ठायी आम्रफल निर्माण करण्याची क्षमता शक्ती असतेच, पण प्रत्येक बीजाच्या ठायी फलोत्पत्ती होण्याचा संभव नसतो. ज्या बीजाच्या ठायी वीर्य आहे तिथेच फलसंभव. शक्ती, वीर्य, विक्रम अशी ही उभारणी आहे. गीतेच्या 11व्या अध्यायात अर्जुन भगवंताची स्तुती करताना म्हणतात, अनंतवीर्यमितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. हे भगवंता, तुझ्यात अनंत वीर्य म्हणजे अपार शक्ती आहे, असीम बळ आहे. तुम्ही सर्वव्यापी आहात, म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. असा हा परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा समर्थ आहे, म्हणून तो महाशक्ती म्हणावयाचा. यानंतरचे 176वे नाम आहे महाद्युती ही. द्युती म्हणजे प्रकाश, अत्यंत तेजस्वी, स्वयंप्रकाशी. अगदी सूर्यालाही जो प्रकाशमान करतो तो महाद्युती ही. हा विश्वरूप प्रकाश ज्याचा आहे तो महाद्युती म्हणावयाचा. तेजस तेजस्विनामहम. या साऱ्या भौतिक तेज, हे सारे भौतिक तेज कसे आहे तर अल्प आहे, परंतु आत्मिक तेज महान आहे. असे तेज ज्याचे अंगीभूत तो महाद्युती होय. जिथे तेज प्रगटते तिथे शक्ती वास करते, हे गृहीतच आहे. आकाशात नेत्रदीपक फटाके फुटतात तेव्हा त्या शक्तीचा साठा खाली असतो. महाशक्ती व महाद्युती ही नामे कार्यकारण भावाने निगडीत आहे. त्याचप्रमाणे महाबुद्धी आणि महावीर्य ही नामे देखील. जिथे बुद्धी तिथे वीर्य किंवा बल आहेच. बुद्धिर्यस्य बलम तस्य. जिथे बुद्धी तिथे बल, जिथे बल तिथे सामर्थ्य, जिथे सामर्थ्य तिथे प्रभाव प्रगट होतो. म्हणून महाबुद्धी, महावीर्य, महाशक्ती, महाद्युती ही हा क्रम साभिप्राय आहे.
यानंतरचे नाम आहे 177 अनिर्देश्य वपुः, म्हणजेच अव्यक्त मूर्ती, ज्याला दृश्य स्वरूपात जाणता येत नाही तो, हाच तो असे दाखवता येत नाही. निर्देशत्व म्हणजे बाह्य होय, ज्ञेय होय. याउलट अनिर्देशत्व म्हणजे अंतरंतर होय. भगवंत 12वे अध्याय सांगतात, ये त्वक्षरमनिर्देश्यम अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यै च कूटस्थमचलं ध्रुवम्. या श्लोकात अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वत्र ग, अचिंत्य, कूटस्थ, अचल आणि ध्रुव हे जे निर्गुणाचे नामाष्टक आलेले आहे, यापैकी कूटस्थ सोडून बाकीची सर्व नामे विष्णू सहस्त्रनामात आली आहेत. या सहस्त्रनामात ऋषींनी परिगीत म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगात आणि ग्रंथात गायलेली नामे एकत्र गुंफली आहे. असा हा सर्व संग्रह असा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आहे. अशी ही अव्यक्त मूर्ती म्हणजे अनिर्देश्य वपू आहे. यानंतरचे 178 नाम आहे श्रीमान. यापूर्वी 22वे विशेष नाम म्हणून आपण याचे विवरण पाहिले होते, त्याचीच इथे पुनरुक्ती झाली आहे. श्री म्हणजे संपत्ती हे आपल्याला ठाऊक आहे. ज्यावर आपली मालकी असते त्याला आपण आपली संपत्ती म्हणतो, त्याला आपण आपले स्व म्हणतो. स्वभाव, स्वविषय याप्रमाणे स्व. ज्यावर आपली खरी मालकी आहे, जे आपल्यापासून कोणी चोर, राजा, मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही, असे आपले धन म्हणजे आपले स्वतत्व होय. जे स्व आहे ते देता घेता येत नाही आणि हे जे ओळखतो तो आत्मवानच श्रीमान होय. नंतर 179वे नाम आहे अमेयात्मा. यापूर्वी 102वे हे नाम अमेयात्मा होते. मेय म्हणजे मोजण्यायोग्य, मापनीय, परिणामयोग्य, विस्तारयोग्य. या श्लोकात भगवंताच्या शक्ती, बुद्धी, द्युती आणि वीर्याचा विचार केला तर भगवंत यापैकी कशातच मोजता येत नाही. तो कशानेही मेय होत नाही, म्हणून तो अमेय स्वरूप आहे, अमेयात्मा आहे. यानंतरचे नाम आहे 180वे महादिधृक. जगात सर्व काही चढत असते, स्थानच्युत होत असते. जो चढत नाही, आपले स्थान सोडत नाही, तो डोंगरच. अद्री होय, डोंगराला अद्री म्हणतात. अचल होय, पण डोंगर हे कसे असतात, लहान मोठे असतात. ज्याच्यापासून डोंगराचे फाटे निघतात असे जे मूळ आणि मोठे पर्वत त्यांना महाद्री म्हणतात किंवा कुलाचल म्हणतात. भारतवर्षात महेंद्र, मलय, सह्य म्हणजे सह्याद्री, शुक्तिमान, ऋक्ष, विंध्य आणि परियात्र हे 7 कुलाचल होत. एखादा खांब जसा तंबूला धरून ठेवतो तसे हे महाद्री भारतवर्षाला म्हणजे भूखंडाला धरून आहेत. कल्पांत झाला की हे सारे कुलाचल ढळतात, ढासळतात आणि डोंगरकड्यांनी महाद्रींनी सजलेली ही पृथ्वी एखाद्या ढेकळाप्रमाणे सागरात विरून जाते. सर्व जीवांना धारण करते ती धरणी आणि तिला ताडून धरतो तो धरणीधर. म्हणजे महाद्री त्यालाही धारण करतो, म्हणजे आपल्या जागी खिळून ठेवतो, चळू देत नाही. तो परमात्मा महाद्रीदृक होय. मंदराचलाला धारण करणारा आणि गोवर्धनाला करंगळीवर तोलून धरणारा परमेश्वर ही त्याची लीला आहे. एका गुरुत्वाकर्षण रूप स्वाभाविक शक्तीने हे सारे तो धारण करतो. धृक म्हणा किंवा धृत म्हणा, अर्थ तोच आहे. म्हणून मीराबाई म्हणतात, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई, जाके सर मोर मुकुट मेरो पती सोई, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई. असा हा सुंदर असलेला परमात्मा, त्याचं रूप आपण आपल्या डोळ्यात साठवून घेऊ आणि ह्या 8ही नामांची कशी संगत लागते ते बघूया. जो अत्यंत बुद्धिमान आहे तोच अत्यंत महापराक्रमी आहे. तो साधन संपन्न आहे, अत्यंत तेजस्वी, स्वयंप्रकाशी, सूर्यालाही प्रकाशमान करणार आहे. ज्याला दृश्य स्वरूपात आपल्याला जाणताच येत नाही, हाच तो असे करांगुली दाखवता येत नाही.
सर्व प्रकारे महान आणि सर्वसंपन्ना असा तो कोण आहे तर श्रीमान आहे. ज्याच्या बुद्धिमत्तेची गणना करताच नाही असा तो अमी आत्मा आहे. आणि समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वताला आणि कृष्णावतारात गोवर्धन पर्वताला उचलून देणारा हा महाद्री दृक आहे. असा भगवंत याचे वर्णन आपण सगळ्यांनी ऐकले. आपल्याला हे जर वर्णन हे नामविवरण आवडत असेल तर मला अवश्य अभिप्राय करून सांगा आणि काही त्रुटी असतील तर त्याही कळवा. भगवंताच्या नामात त्रुटी नाही आहे, पण सांगण्यात काही त्रुटी होऊ शकतात, तेव्हा अवश्य कळवा. पुढील सप्ताह आपल्या सगळ्यांना आनंदाचा जाऊ या सदिच्छेसह माझ्या वाणीला विराम देते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ.